भूमिका चांगली होती, सिनेमा चांगला होता. सिनेमे आपण करतो ते चांगले असतात किंवा त्याच्यातल्या भूमिका चांगल्या असतात म्हणून आपण करतो. वारकरी हा स्वतः विठ्ठल झालेला असतो त्या वारीमध्ये. पायी प्रवास करतात, लोकं थांबतात. विठ्ठल नामाचा गजर अखंड चालू असतो. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. वारी चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि आज त्याचा मुहूर्त पार पडला आणि त्याच निमित्ताने वैभव सर माझ्यासोबत आहेत. सर कसे आहात? मस्त, छान. तू कशी आहेस? मी खूप छान आहे. वारीचा आज मुहूर्त पार पडला आणि एवढ्या चांगल्या कलाकृतीचे आपण एक भाग आहोत. किती छान वाटतं. हो, छान वाटतं. सिनेमे आपण करतो ते चांगले असतात किंवा त्याच्यातल्या भूमिका चांगल्या असतात म्हणून आपण करतो. आणि हाही सिनेमा तितकाच छान होणार आहे. आज मुहूर्त झाला आहे. जय नावाचा नवीन होतकरू मुलगा याच्यामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये आहोत आणि आम्ही पण सगळे प्रसाद आहे, मी आहे, प्रणव आहे आणि खूप धमाल आहे. पण सर, वारी हा जवळचा विषय आहे सगळ्यांचा. तुमचा काही वारीचा अनुभव आहे का, किंवा वारी ही तुमच्या किती जवळची? वारीचा अनुभव नाही आहे, पण मला वाटतं की महाराष्ट्राचं ते एक संचित आहे. अखंड तुम्ही जर भारतवर्षामध्ये बघाल तर अशा पद्धतीची वारी कुठल्याही ठिकाणी कुठल्याही राज्यामध्ये अशी होत नाही. आणि याच्यामध्ये वारकरी हा स्वतः विठ्ठल झालेला असतो त्या वारीमध्ये. पायी प्रवास करतात, लोकं थांबतात. विठ्ठल नामाचा गजर अखंड चालू असतो. सो ही खूप काय म्हणतो श्रद्धेनं ओतप्रोत असा हा प्रवास असतो. त्यामुळे त्याच्याशी खूप चांगलं असोसिएशन आहेच माझं. पण सर, ह्या चित्रपटाची विचारणा झाली तेव्हा लगेच होकार कसा दिला, म्हणजे काय थॉट? नितीन बरोबर माझा हा सिनेमा पहिलाच आहे. नितीन बरोबर काम करण्याची इच्छा होतीच आणि ती या निमित्ताने पूर्ण झाली. आणि भूमिका चांगली होती, सिनेमा चांगला होता, पैसे चांगले होते, त्याच्यामुळे हा सिनेमा केला. हो, पण आता भूमिकेविषयी वगैरे तर आम्हाला कळेलच आणि आपण ह्या निमित्ताने नंतरही गप्पा मारू. थँक्यू सो मच सर आणि ऑल द बेस्ट. येस, थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.